मंडळी आज आपण बोदेगावच्या शेळी बाजारामध्ये कव्हर करतो. तर बघा एक नंबर अशी पाठ आहे, बिट्टल जातीची ना, बिट्टल जातीची आहे, प्युअर आहे आणि इतकी म्हणजे भारी आहे. बघा आता त्याला विचारू किंमत किती सांगितली का गाभण आहे का? 3 महिन्याची गाभण आहे, 3 महिने. 3 महिन्याची. हो. काय किंमत सांगितली? किंमत 30,000 रुपये. 30,000 रुपये किंमत सांगितली. बघा ह्या बिट्टल घरी पण आहे का? असं घरी पण आहेत का काय? अशाच ना घरी. अशा. तर बघू शकता एकदम भारी आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल तर ह्याच्यात काय म्हणजे मिळतात शेळ्या, पण गावरान पण मिळतात ना? गावरान नाही, बिट्टल फक्त बिट्टल. बोकड बोकड पण. छोटाले पिल्ल सगळे सगळे. मग तुमचा नंबर द्या ना. 83 29 65 48 64. बघा हे जर तुम्हाला बिट्टल जातीची शेळी घ्यायची असेल तर त्याला संपर्क करा. अंबिका गोट फार्म नावाने आपलं फार्म आहे. असं आहे का? हो. ठीक आहे ठीक आहे. गाव कोणतं तुमचं? चापडगाव. चापडगावची आहेत का? बरं बरं ठीक आहे. मंडळी आज आपण बोदेगावच्या शेळी बाजारामध्ये कायम येत असतो. तर आज आहे 1 जानेवारी 2026. नवीन साल सुरू झालंय. तर नवीन सालाचं बघा आता आपण थोडासा शेळी बाजार कव्हर करू आणि बैल बाजार पण कव्हर करणार आहोत. तर बघा बिट्टल आहेत ना, बिट्टल जातीचे 2 बोकडे आहेत. आता त्याला किंमत विचारू काय किंमत सांगितली. दादा किती किंमत सांगितली या 2 बोकडाची? म्हणजे याची किती किंमत सांगितली? याची 20,000 आणि याची 30,000 किंमत सांगितली. बघा ह्यो 2 दाते, ह्यो 4 दाते आणि ह्यो 2 दाते. तर बघा हे बिट्टल जातीचे तुम्हाला जर बोकडं घ्यायचे असेल तर आपले हे तुमचं नाव आणि संपर्क द्या. रवींद्र बल्लाळ 70 38 46 64 30. ह्यो नंबर आहे. बघा बिट्टल जातीचे बोकडं आहेत. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर ह्या नंबरवर संपर्क करा. तर असा मस्तपैकी शेळी बाजार भरलेला आहे. आपण शेळ्या बघू किती भरपूर आलेले आहेत. बघा आता इथं गावरान शेळी. दादा तुमची शेळी काय काय किंमत सांगितली या शेळीची? 13,000 किंमत सांगितली. गाभण आहे बघा 13,000ची गावरान शेळी आहे. तर दादा तुमच्याकडे काय मासे का शेळ्या? तर तुमचा नंबर द्या ना. 90 22 81 84 30. तर बघा अशा पद्धतीनं आजचा बोदेगाव शेळी बाजार भरलेला आहे. अशा पद्धतीने येते. तर कस काय आजचा शेळी बाजार भरलेला आहे? नवीन वर्षाचा नवीन सालाचा बाजार भरलेला आहे. भारीचे गावरान शेळ्या मिळतात. बघा आता ही बघा ही तांबडी थोडीशी. हिची काय किंमत सांगितली बाबा? हिची 11,000 किंमत सांगितली. घेतली का ती आणलेली? इकायला आणलेली का? बघा हिची 11,000 सांगितलेली आहे. गाभण आहे जवळ आलेली का? तर बघा आणि तुमच्याकडे कायम शेळ्या असतात ना, मग तुमचा नंबर द्या कोणाच तरी एक. आता 96 65 07 2401. तर बघा यांच्याकडे कायम गावरान शेळ्या मिळतात आणि ही शेळी आज विकण्याला आहे. तर अशा बघा आता इथं पण व्यवहार चालू. काळ्या भरपूर काळ्या पण येतं. आता ह्या 2 शेळ्याचा व्यवहार झाला वाटतोय. तर बघा झाला का व्यवहार? बघा केवढ्याला सांगितली होती बरं? कोणाच्या होत्या शेळ्या? असं आहे का? किती किंमत सांगितली होती? 45,000 किंमत सांगितली होती. बघा आणि यावर किती मध्ये झाला? 32,000 मध्ये झाली. घेणार आहे तुम्ही का? असं आहे का? बघा यायनी घेतली. अशा पद्धतीने गावरान मोठ्या शेळ्या पण असतात बोदेगाव शेळी बाजारामध्ये. आपण दाखवणार तुम्हाला अशा पद्धतीने थोड्या शेळ्या कशा पद्धतीने येतात काय. तर हे बघा यांच्याकडे कायम शेळ्या असतात. कसं काय बोदेगाव बैल बाजार आज शेळी बाजार चांगला भरला का? तर चला थोडे असे दाखवतो तुम्हाला. आज थोडासा कव्हर करू. हे बघा इथं बी शेळ्या आलेल्या आहेत. नमस्कार. अशा पद्धतीने आपल्या शेळ्या येत असतात. हो काय किंमत सांगितली? 13,000. खाली काय आहे? एक पाट आहे का? बघा या शेळीची 13,000 किंमत सांगितली. आपल्याकडे काय ही पण बघा ही पण आहे. अशा पद्धतीने आपल्या शेळी गावरान शेळ्या येत असतात बोदेगाव शेळी बाजारामध्ये. तर तुमच्याकडे काय मास आहेत का? नंबर द्या बरं तुमचा. 92 84 43 तर बघा तुम्हाला जर गावरान शेळ्या घ्यायच्या असेल शेतकरी मित्रांनो तर आपल्या ह्या बोदेगाव शेळी बाजारामध्ये भरपूर अशा गावरान शेळ्या येत असतात. तर आजचा नवीन सालाचा म्हणजे चांगला बाजार पण भरलाय. बघू शकता इथं पण आहे. काय भाऊ किती किंमत सांगितली? पाठ बोकड आहे का खाली? बघा हिच्या खाली पाठ बोकड आहे. काय किंमत सांगितली? 21,000 किंमत सांगितली या शेळीची. बघा कायम शेळ्या असतात का आपल्याकडे? तुमचा संपर्क नंबर द्या ना. 89 99 35 35 80. तर बघा यांच्याकडे कायम गावरान शेळ्या मिळतात. तर अशा पद्धतीने शेळ्या आहेत. इथं पण आहे. आत्ताची काय किंमत सांगितली या शेळीची?
सांगायला 12,000 आहेत. देणे का नाही होईन असं आहे का? बघा हिच्या खाली काय आहे? पाठ आहे का? कायम शेळ्या असतात का आपल्याकडे? तुमचा नंबर द्यावर. 96 99 20 90 58. तर बघा नाव काय आहे? करण गायगाव. अशा पद्धतीनं शेळ्या येतात बघा. इथं पण एक गावरान शेळी. काय सांगितली किंमत बाबा? 14.5. खाली काय आहे? पाठ आहे का? बघा हिची 14.5 किंमत सांगितली आहे शेळीची. आपल्याकडे कायम असतात का? कायम असतात. नंबर नाही सांगता येणार नाही का? काय नाव आहे तुमचं? घोरपडे. बघा इथं पण शेळी आहे या बायाची. ही पण किंमतीची रू. काय किंमत सांगितली हो? काय किंमत सांगितली हिची? 23,000. खाली काय आहे? पाठ बोकड आहे शेतकरी मित्रांनो हिच्या खाली. 23,000 किंमत सांगितली. बघा आत्ताच हे झालेली वाटतंय. दादा कायम शेळ्या असतात आपल्याकडे? नंबर द्या ना तुमचा. 93 तर बघा या झेडवण कायम शेळ्या असतात. अशा पद्धतीने आपला शेळी बाजार भरत असतोय बोधेगावचा. तुम्हाला थोडासा दाखवायचा प्रयत्न केला आपण. हे बघा यांच्याकडे बघा. काय किंमत सांगितली शेळीची? पाठ बोकड 16,500. तुमच्याकडे कायम असतात ना? नंबर द्या. 98 34 71 94 29. बघा अशा पद्धतीनं शेळी बाजार भरत असतोय. तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीत असतोय. हे पण आले बरोबर आहे. बोकड्या काही काला काय किंमत सांगितली बोकड्याची? 3.5 कायम असतील का आपल्याकडे शेळ्या? कार्ड आहे म्हणजे काय? बारकाले छोटाले पिल्लं मिळते असं आहे का? जर कोणाला लागत असले तुमचा नंबर द्या ना. 76 35 13 29. बघा यांच्याकडे कायम बारकाले पिल्लं असे बोकडं मिळतात. तुम्हाला जर घ्यायचे असे पाठी वगैरे मिळतात ना. तर बघा चालू आहे असं. दूध कम काढून बघितलं असं आहे का? कुठले ते? कंशवाडीचे आहेत का? काय मिळत असतात का? असं आहे का? म्हणजे व्हिडिओ बघत असते ते असं आहे का? कस काय आपला शेळी बाजार बोधेगावचा? शेळ्या का गावरानच येतात ना जास्त? आजचा न म्हणजे 1 तारखेला नवीन सालाचा झंगाट भरलाय. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. हे बघा इथं अशी एकची काय किंमत आहे हो? घेतली 22,000 घेतली का? बघा ही शेळी 22,000 घेतली. खाली काय आहे? बोकड दोन्ही पण बोकड आहेत बघा. 22,000 किंमत आहे शेळीची. बघा अशा पद्धतीने गावरान शेळ्या असतात. कवडे मामा किती किती आणल्यात? एकच. ही काय 3 आणल्या त्या इकल्या? नवीन सालाचा बाजार कस का आजचा? चांगला भरलाय. बघा कवडे मामा आपले कंटिन्यू बोधेगावच्या शेळी बाजारामध्ये असतात. आज यांच्याकडे ही शेळी आहे. कायम शेळ्या असतात त्यांच्याकडे. तर अशा पद्धतीने आपला बोधेगावचा शेळी बाजार भरत असतोय. आपण थोडासा दाखवायचा प्रयत्न करा. आणि जर नवीन असेल आपल्या चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुकला पण फॉलो करा.